नमस्कार मित्रांनो, इथे आपण एक गणित सोडवून बघणार आहे. तर इथे गणित आपल्याला काय दिलेलं आहे की टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टन क्षमतेचा AC पुरवला आहे. तर या पुरवलेल्या ACची GST सह किंमत एकूण किती आहे? ती आहे 51,200 रुपये. आणि आपल्याला AC वरील CGST हा 14% दिला आहे. त्यावरून आपल्याला काही गोष्टी शोधायच्या आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला शोधायचा आहे SGSTचा दर. तर आपल्याला माहिती आहे की CGST आणि SGST हे दर नेहमी समान असतात. ज्यामुळे CGSTचा दर 14% दिलेला असेल तर SGST सुद्धा 14% इतकाच असतो. म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांचा GST मधील वाटा समान असतो. आता या पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे GSTचा दर काढणे. म्हणजे आपण शिकलो आहोत की CGST आणि SGST हे दोन्ही मुख्य घटक आहेत. त्यामुळे त्यांची आपण बेरीज करूया आणि ती बेरीज आहे 14% अधिक 14%, एकूण येते 28%. तर आपल्याला यापुढे बघायचं आहे ती म्हणजे ACची करपात्र किंमत. आता करपात्र किंमत म्हणजे GST आकारण्यापूर्वीची मूळ किंमत. तर समजा ही करपात्र किंमत आपण X अशी मानूया. तर आपण काढलेला एकूण GST हा करपात्र किमतीच्या किती आहे? 28% आहे. त्यामुळे या समीकरणाची मांडणी आपण केली तर Xचे 28% बरोबर 51,200 वजा X असं होईल. म्हणजे 28/100 गुणिले X बरोबर 51,200 वजा X. या टप्प्यामध्ये आपण छेदामधले 100 हे उजव्या बाजूला नेऊन गुणूया आणि कंस सोडून सर्व Xची पदे डाव्या बाजूला घेतल्यावरती आपल्याला 28X अधिक 100X बरोबर 51,200 गुणिले 100 हे इतकं समीकरण मिळतं. आणि आपल्याला मिळतं 128X बरोबर 51,20,000. आणि आपण जेव्हा 51,20,000ला 128ने भागतो तेव्हा Xची किंमत आपल्याला मिळते 40,000. म्हणजे ही आपली ACची मूळ करपात्र किंमत आहे. आता यापुढे आपल्याला GSTची एकूण रक्कम काढायची आहे. म्हणजेच ही रक्कम किमतीच्या 28% असेल. म्हणजे 28/100 गुणिले 40,000. हे सोडवणे खूप सोपे आहे. इथे शून्याला शून्य गेल्यानंतर उत्तर येतं 11,200 रुपये. आता CGST किंमत ही GST दराच्या निम्मी असते. म्हणजे ती येईल 5,600 रुपये. आणि आपल्याला माहिती आहे की SGST आणि CGST या दोन्ही किमती नेहमी सारख्या असतात. त्याच्यामुळे ती किंमतसुद्धा 5,600 इतकी असेल. छान, म्हणजे आपण हे गणित अशा प्रकारे संपूर्ण सोडवलेलं आहे. आता अशाच प्रकारे आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया आणि आपण इथे पहिले गणित समजून घेऊया. तर समजा एका उत्पादकाने एक सायकल 4,000 रुपये करपात्र किमतीला घाऊक व्यापाराला विकली आणि घाऊक व्यापाराने ती किरकोळ व्यापाराला 4,800 रुपयांना विकली आणि त्यापुढे किरकोळ व्यापाराने ती ग्राहकाला 5,200 रुपयांना विकली. आता इथे GSTचा दर हा 12% आहे आणि आपल्याला या व्यापार साखळीमधल्या प्रत्येक टप्प्यावरती देय असलेला CGST आणि SGST काढायचा आहे. तर आपण सगळ्यात पहिले काय करूया? आपण सगळ्यात पहिले इथे दाखवल्याप्रमाणे व्यापार साखळी तयार करूया. तर सगळ्यात आधी आपण उत्पादकाचा विचार करूया. उत्पादकाने सायकल 4,000 रुपयांना विकले. तर आपण त्याचा आउटपुट टॅक्स काढूया. आउटपुट टॅक्स म्हणजे विक्रीच्या वेळी गोळा केलेला GST आणि तो आहे 4,000 रुपयांच्या 12%. म्हणजेच किती? 480 रुपये. आणि इथे उत्पादकाने ही सायकल आधी कोणाकडूनही खरेदी केली नसल्यामुळे इथे कुठला पण इनपुट टॅक्स क्रेडिट असणार नाही. त्यामुळे उत्पादकाला सरकारला भरावा लागणारा देय GST हा किती असेल? तर तो असेल 480 रुपये. आता पुढे ती सायकल पोचते घाऊक व्यापाराकडे आणि घाऊक व्यापाराची विक्री किंमत आहे 4,800 रुपये. म्हणून त्यावरचा आउटपुट टॅक्स येईल 4,800चे 12%, म्हणजेच 576 रुपये. पण तुम्ही लक्षात ठेवा
की घाऊक व्यापाराने सायकल खरेदी करताना उत्पादकाला आधीच 480 रुपये GST दिला आहे. हा कर म्हणजे त्याचे इनपुट टॅक्स क्रेडिट असेल. त्यामुळे आता पूर्ण 576 रुपये भरण्याची गरज नाही. तर घाऊक व्यापाराचा देय GST हा आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स क्रेडिट मधला फरक असतो आणि तो असतो 576 वजा 480 म्हणजेच 96 रुपये. आता यापुढे सायकल किरकोळ व्यापाराकडे जाते आणि किरकोळ व्यापाराने ती ग्राहकाला 5200 रुपयांना विकले. त्यामुळे त्याने गोळा केलेला आउटपुट टॅक्स हा किती असेल? तो असेल 5200 रुपयेचे 12% म्हणजेच 624 रुपये. परंतु किरकोळ व्यापाराने खरेदीच्या वेळी 576 रुपये GST आधीच भरलेला होता, जो त्याचे इनपुट टॅक्स क्रेडिट बनेल आणि म्हणून किरकोळ व्यापाराचा अंतिम देय GST हा असेल आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स म्हणजेच 624 वजा 576 बरोबर 48 रुपये. आणि किरकोळ व्यापारी हा सरकारला 48 रुपये GST जमा करेल. चला तर आपण या संपूर्ण व्यापार साखळीमधला GSTचा प्रवाह बघूया. तर तुम्ही काळजीपूर्वक बघितले तर उत्पादकाने 480 रुपये, घाऊक व्यापाराने 96 रुपये आणि किरकोळ व्यापाराने 48 रुपये भरले. म्हणजे सरकारकडे एकूण 624 रुपये जमा झाले. आणि हा 624 रुपये कर प्रत्यक्षात अंतिम ग्राहकानेच भरला आहे. म्हणजे आपण इथे या सारणीमध्ये सर्व रिकाम्या चौकटी भरूया. इथे उत्पादकाचा CGST आणि SGST प्रत्येकी अर्धा अर्धा म्हणजे 240 रुपये येईल. त्यानंतर घाऊक व्यापाराचा देय GST 96 रुपये आहे, म्हणजे तो सुद्धा अर्धा अर्धा 48 रुपये येईल. पुढे किरकोळ व्यापाराचा देय GST 48 रुपये आहे, त्यामुळे इथे 24 रुपये येईल. आणि या सर्व रकमांची बेरीज केल्यानंतर एकूण देय CGST 312 रुपये आणि एकूण SGST हा देखील 312 रुपये इतका येतो. आणि अशा प्रकारे आपण हे पूर्ण गणित सोडवलं आहे. आणि इथे आपल्याला GST आणि उत्पादन साखळीमधले वेगवेगळे कर कशा प्रकारे जमा केले जातात आणि ते कशा प्रकारे भरले जातात, किती भरले जातात आणि अंतिमतः ते सगळे कर हे ग्राहकाने भरलेले कर असतात हे आपल्याला संपूर्ण समजलेलं असेल. आणि अशा प्रकारे आपण हे गणित पूर्ण केलेलं आहे.